लाडकी बहीण योजनेला दिवंगत नेते अजित पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे शहर उपप्रमुख तुषार रसाळ यांनी केली आहे। मेल आणि ट्विटरद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित तुषार रसाळ यांनी ही मागणी केली आहे। भाजपकडून अजित पवारांना श्रद्धांजली वाहणारी पानभर जाहिरात अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली। त्यावर संजय राऊत यांनी पोस्टद्वारे ट्विट केले, भाजपनं अजित पवारांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे। सोने चांदीच्या दरानं सर्व विक्रम मोडीत काढले। चांदीनं आज 4 लाख रुपयांचा टप्पा पार केलाय, तर सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 1.80 लाखांवर पोहोचलाय। गुंतवणूकदारांकडून जोरदार मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रमी वाढीच्या जोरावर सोनं चांदी दरात दमदार तेजी दिसून आली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार एप्रिल 2026 मध्ये सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.8% ते 7.2% दरानं वाढणार आहे। वार्षिक आर्थिक सर्वेक्षणातील हा अंदाज या आर्थिक वर्षाच्या 7.4%च्या अंदाजानुसार मंदावलेला आहे। वादग्रस्त ठरलेल्या यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। नवे नियम हे अस्पष्ट असून या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं। या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला नोटीस बजावली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार आहे। ठाण्यातील मुंब्रा येथील शिळ भागातून धक्कादायक घटना समोर आली। मागील 3 ते 4 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या 12 वर्षीय तौहिद इमारतीशिवाय डगमध्ये मृत अवस्थेत आढळून आलाय। तौहिद हा शब्बीर हाईट्स इथं राहत असून तो इतर मुलांसोबत नजीर हाईट्सच्या छतावर पतंग उडवण्याकरता गेलेला होता, तेव्हापासून तो बेपत्ता होता। नजीर हाईट्सच्या डगमधून रहिवाशांना दुर्गंधी येत असल्यानं हा मृत अवस्थेत आढळलेला आहे। मीरा भाईंदर शहराला होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे। जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्यामुळे शनिवारी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेने केलं। मीरा भाईंदरमध्ये मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा नायगाव पोलिसांनी पर्दाफाश केला। पोलिसांनी 3 चोरट्यांना अटक करत 24,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणाबाबत आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे। वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गानं गावठी दारूच्या हातबट्ट्या सुरू आहेत। याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी नायगाव पूर्वेच्या कामण परिसरातील जंगलात 2 ठिकाणी गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत 3,67,000चा मुद्देमाल जप्त केला। कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर परिसरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाचा आवश्यक परवाने न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 300 वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली आहे। या वाहन मालकांकडून एकूण 9,23,000चा दंड वसूल केला। शहापूर तालुक्यातील कळम गावाजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलवरील व्यक्तीचा मृत्यू झाला। भिवंडीहून सायकलनं नाशिककडे देवदर्शनाला जात असताना अपघात झाला। अपघातात सायकलवरील व्यक्ती गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं।